फेकी मात्र खराब, फेकी होती मात्र खराब, बॅकअप मात्र सुंदर होता. आपण क्षेत्राचे सुरेख करून काही उपयोग नाही, पण आपण फेकी देईल तितकीच महत्वाची असेल हवी असते. धावसंख्या एक तोपर्यंत एकने फ्लाय आणि ती पोहोचेल मात्र 7 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा शेवटचा. पुणे एकदा चैतन्य या स्वीप षटकांचा प्रयत्न होता. हेच फलंदाज चेंडू लागतोय आणि शेवटच्या येतो डॉट आणि धावसंख्येचा विचार करता एक षटकाखेर ती पोहोचत 7 या धावसंख्येवर. बिनबाद 7 धावा ऑन दी स्पॉट लागल्या जातात. जे प्रेक्षक वर्ग आमच्या उजव्या बाजूला आहे ते बॅरिगेटला कोणीही लोड द्यायचं नाही प्लीज, विनंती असेल, कारण ती कधीही पडू शकतील, त्याची नोंद घ्यायची आहे. बॅरिगेट्सवर कोणी बाहेर टेकून राहायचं नाहीये. श्रीनाथ पहिला चेंडू डॉट, एक चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू हा दुसरा. एस फटका सजवलाय, बॉल चालला वन द बाउन्स आणि सीमा रेषेपार येतोय. दीपेशच्या बॅटमधून येतोय चौका. 4 धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती पोहोचेल मात्र 11 या धावसंख्येवर. काय कमाईचा फटका सजवला होता दीपेशने आणि तो खेळ शत्रू समजला नाही आणि बॉल याच करण्यासाठी येतोय चौकारासाठी. धावसंख्येचा विचार केला ती पोहोचते मात्र 11 या धावसंख्येवर. दोन चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू हा तिसरा. आता यस फटका सजवलाय पण झेल बाद दीपेशला परतावा लागला. बॅक टू डकआउट. इट इज अ गॉन विकेटचं पतन. पहिली हादरा लागतंय ती हेमंत 11th इलिमिनेटेड सरावली संघाला. यस नवीन फलंदाज दिव्यांश दिप्याची जागा घेण्यासाठी बघूया आपल्या संघासाठी काय करतोय, काय फटकेबाजी करतोय. चेंडूचा विचार केला ते चेंडू संपले. येणारे चेंडू असतील ते 14 चेंडू पुण्याचे मार्कस्त. आता मात्र सामन्यात नवीन फलंदाज दिव्यांशू षटकातील 14 चेंडू. आज फटका साधवाला गोलंदाज स्वतः येतात फॉलो थ्रो मध्ये. येतोय डॉट चेंडू. जरा प्रत्येक चेंडू टीम मीटिंग घेऊ नका, लक्षात असू द्या. चला आयोजन विनंती येते प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेऊ नका, षटकानंतर टीम मीटिंग घ्या. 5वा चेंडू पुढे चिन्ह मार्ग असता. यस अंपायर इटीचा वाईट चेंडू अंपायर दोन्ही हात बाजूला. एक नेपला ती पोसेल मात्र 12 या धावसंख्येवर. पुणेचा 5वा चेंडू मार्ग असता. यस कट केलाय, बॉल चाललाय क्षेत्ररक्षणाकडे. ऑफ साईडला फटका सजवला होता. क्षेत्ररक्षण कोणतीही चूक न करता बॉल मात्र मैदानाच्या आत येतोय. सिंगल. धावसंख्या 1 नेफलाय ती पोसेल मात्र 13 या धावसंख्येवर. 5 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू हा शेवटचा असेल. सामना करतो चैतन्य ज्यामध्ये एक चौकार ठोकला होता. यस सॉफ्टवेअरने खेळून काढलाय ऑफसाईडला. बॉल चालला डिक्लेअर झोन कडे. तोपर्यंत सिंगल एम्पर धावसंख्या 1 निफ्लाय आणि ती पोहोचेल मात्र 14 या धावसंख्येवर. षटक संपतंय. यस षटक दिलीप वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा सामना करेल तो चैतन्य, ज्याने मात्र हा पहिल्या षटकामध्ये एक चौकार ठोकला होता पहिल्या चेंडूवर. आता मात्र ऑन स्ट्राइकरचा पुन्हा चैतन्य. तिसऱ्या षटकात दिलीप सामना करत चैतन्य षटकातील पहिला चेंडू. चला स्पीडअप करा, टीम बिल्डिंग जास्त घेऊ नको, लक्षात असू द्या. षटकातील पुण्याचा पहिला चेंडू. या स्वीप घ्यायचा प्रयत्न होता. राऊंडची दाट शक्यता, रनआउट होणार का नाही, फलंदाज सेफ. येतोय पहिला चेंडू डॉट.
पहिला चेंडू येतोय डॉट धावसंख्या स्थिरावर आहे ती 14 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा दुसरा सामना करतो पुण्याचा चैतन्य. याचा तो सॉफ्टवेअरने खेळून काढला बॉल त्याला डिक्लेअर झोनकडे तो फक्त सिंगल लेबर धावसंख्या एक नेफ्लाय आणि ती पुसेल मात्र 15 या धावसंख्येवर. दोन चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू 4 आणि षटकार दुसरा चेंडू मार्गस्थ. सामना करताना मात्र दिव्यांशू ऑन स्ट्राईक. चला स्पीडअप करा. षटकार दुसरा चेंडू पुढे मार्गस्थ. यस बॅटची कडा घेऊन आता मला यष्टांच्या हात चेंडू जातोय आणि आता दिव्यांशूला परतावा लागला. बॅक थ्रू डगआउट. इट इज अ कॉन. दिव्यांशूला पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला. यस नवीन फलंदाज पराग. षटकार चौथा चेंडू पुढच्या मार्गस्थ. आता मात्र बॉलचा डिक्लेअर झोन कडे धावसंख्या तोपर्यंत एक ने फ्लाय होईल. एक धावसंख्या फ्लाय ती पोहोचेल सरसाबेड. ती पोहोचेल मात्र 16 या धावसंख्येवर. येणार चेंडू हा 5वा. पुढचे दीपेश चैतन्य ऑन स्ट्राईकला. आता फटका साधवला. क्षेत्ररक्षण आहे ते ऑन साईड रिजनला. तो परत एक धावा परिपूर्ण होणार. धावसंख्येने एक ने फ्लाय आणि ते पोहोचेल मात्र 17 या धावसंख्येवर. 4 चेंडू खेळ संपला. येणारे चेंडू हे 2 असतील आणि 5वा चेंडू मार्गस्थ असेल. सामना करतो नवीन फलंदाज असेल तो पराग. एक चेंडू खेळ झाला. आता मात्र 5वा चेंडू पुढे एकदा खेळायचा प्रयत्न होता ऑन साईड रिजनला. तोपर्यंत येतोय डॉट चेंडू. एक चेंडू बाकी असेल. षटक संपतंय. चैतन्य आता मला याच एक पण गोलंदाज असलेला आता बॅटची कळत होतं डिक्लेअर झोन कडे. पहिला चेंडू सिंगल धावसंख्या एक सरसावेल आणि ती पोहोचेल मात्र 18 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा दुसरा सामना पराग. यस बॉल झाला पुन्हा डिक्लेअर झोन कडे ऑफसाईडच्या दिशेने. तोपर्यंत एक सरसावेल ती फ्लाइंग होईल आणि ती पोहोचेल मात्र 19 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू असेल 4 आणि तिसरा चेंडू मार्गस्थ. पुण्याच्या चैतन्य ऑन स्ट्राईकला असेल. यस इट इज अ वाईट चेंडू. हंपर हात बाजूला. धावसंख्या एक ने फ्लाय आणि ती पोहोचेल 20 या धावसंख्येवर. पुण्याचा तिसरा चेंडू मार्गस्थ. आता मात्र याच कमालीची गोलंदाजी करतोय. लेग बाईच्या रूपाने एक धावा परिपूर्ण होणार आणि धावसंख्या एक ने फ्लाय आणि ती पोहोचेल मात्र 21 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू असेल 3 आणि 14 चेंडू पुण्याचा मार्गस्थ आणि सामना करतो पराग. हो काय कमालीची गोलंदाजी करतोय. फलंदाज देखील चेंडू समजत नाही. याच क्रमाने येतो डॉट चेंडू. धावसंख्या स्थिरावरती 21 या धावसंख्येवर. आता मात्र पुण्याचा एकदा पराग. यस बॉल चाला बॅटची गाडा घेऊन यष्टांचा वाव. यष्ट आहे तोपर्यंत एक धावा परिपूर्ण होणार. धावसंख्या एक फ्लाय आणि ती पोहोचेल मात्र 22 या धावसंख्येवर. शेवटचा मार्गस्थ इनिंग मधला सामना चैतन्य. बघूया काय करतोय. जवकर लागवतोय का. यास बॉल चालाय कार्पेंटर रुणकर क्षेत्ररक्षणाकडे. क्षेत्ररक्षण आहे तो म्हणून एक धावा परिपूर्ण होणार. धावसंख्या फ्लाइंग होईल आणि ते पोहोचेल मात्र 23 या धावसंख्येवर. षटक संपतंय.
यस नेक्स्ट मॅच एक्सेल रत्नदीप पेबूर संघ आणि एका साईडला दीपक 11 यादव नगर. तर या दोन्ही संघ करणार या आपण टॉस बॉक्स टॉस उडवण्याकरिता नेक्स्ट मॅच घेतला रत्नदीप पेबूर संघ आणि एका साईडला दीपक 11 यादव नगर. दोन्ही संघाच्या करणार या आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस उडवण्याकरिता यादव नगर दीपक 11 आणि रत्नदीप वेऊर संघ. चला या दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचंय. यस आपण पाहतोय रत्नदीप वेऊर संघाचं कर्णधार या ठिकाणी यायचं आहे. रत्नदीप वेऊर संघ यस आलेला आहे. सनी शिंदे आपण पाहतोय उपस्थित झालाय. आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघ मॅच या ठिकाणी सुरू होते. आपण पाहतोय एक शॉट मध्ये आपण टॉस करून घेऊयात. मॅच महत्वाची आहे कारण की सामना जर पाहिला तर क्वालिफाय मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या या रात्रीमधील तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस या ठिकाणी झाला आणि टॉस जिंकला रत्नदीप वेऊर संघ आणि फर्स्ट फील्ड हे मात्र घेतले त्यांनी. आपण पाहतोय पहिला चेंडू जर पाहिला तर सुरेख चेंडू होता. दीपेश घरात आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. बाईच्या रूपाने ही रन्स मात्र कंप्लीट होईल कारण की ज्या पद्धतीने चेंडू टाकला होता असं वाटलं होतं की डॉट होईल परंतु यष्टिरक्षक थोडीशी बंटी आपल्याला पाहायला मिळत तिथे चुकी करताना आणि त्याचं रूपांतर काय तर एक सिंगल रन्स मध्ये कन्वर्ट केलं गेलं. चेंजेस केलंय. आता मात्र बंटीला आणलंय समोर. याही वेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. डिक्लेअर झोन कडे चेंडूला क्लोन काढतोय. सिंगल रन्स पूर्ण करतायत आणि सिंगल रन्सने जर पाहिलं तर रन्स मात्र मिळतील. एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सुरू आहे. क्वालिफाय मॅच आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. यावेळेस तांशूकडे हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केला. तितकंच चांगली फेकी जर झाली असती तर कुठेतरी पहिलं गडीचं पतन नक्कीच झालं असतं. एका बाजूला कमल आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. जे बॅरिगेट वर टेकून उभे आहेत त्यांना विनंती असेल प्लीज त्या बॅरिगेटला टेकून उभे राहू नका. याही वेळेस जर पाहिलं तर थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर 4 धावेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार येते. इकडून येतात म्हणून ते लाईट गेली बघ आता परत 24 तुन आपण पाहतोय पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. सिंगल रन्स या ठिकाणी वाचवायचा आहे. हा प्रयत्न सुरू होता. चांगली पैकी आली होती त्या ठिकाणी परंतु रन्स मात्र सिंगल मिळेल. सिंगल रन्स धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो एकंदरीत 7 धावा. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागले जात आहेत. आणखीन एक सिंगलची या ठिकाणी भर घेतली जाते. चांगलं क्रिकेट दर्शवलं. जर पाहिलं तर दीपेश पहिलं षटक हाताळत असताना एक चौकार जी खर्चीकरण केली गेली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर 9 धावा स्कोर कार्ड वरती आले. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं तर एकंदरीत आपण पाहतोय 24चं लक्ष आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. 18 मध्ये 15ची आवश्यकता आहे. पहिला चेंडू यावेळेस ओहो दीपेश डायरेक्ट शूट करतोय. जर हिट झाला असतं तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. इथून विकेटचं गरज आहे आणि त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत दीपेश घरत याच्याकडून. आज हेमंत 11 अनबिटेबल सरावली संघ ज्या पद्धतीने उतरलाय मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला होता परंतु रन्स थोडेसे कमी आहेत आणि त्याचा इथे शंकर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वर तून आणखीन एक सिंगल रन्स. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते एकंदरीत 12 धावा.
12 धावा आले आतापर्यंत, अजूनही 12ची आवश्यकता आहे. 24 धावांचं टार्गेट दिलं गेलंय. त्यासाठी थोडंसं जर पाहिलं तर हास्यला देखील पुढे आणलंय. इथून रन्स थांबवायचे आहेत, सिंगल रन्स कशी वाचवता येईल यासाठीचे प्रयत्न असतील. पुन्हा एकदा हरिशंकर, यावेळेस जर पाहिलं तर हरिशंकर स्वतः या ठिकाणी चेंडूला पकडतोय आणि तिथे मात्र थोडीशी चुकी करतोय. क्षेत्ररक्षक होता तो, म्हणजेच आपण पाहतोय रोहन होता त्या ठिकाणी. जर व्यवस्थित हातामध्ये चेंडू घेतला असता तर नक्कीच विकेटचं पतन झालं असतं, परंतु तसं काही झालं नाहीये. फलंदाज सेफ आहे. धावसंख्या अजूनही जर पाहिली तर स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत यस, आउट आहे का? पंच या ठिकाणी इशारा देत आहेत हा विकेट्स आहे म्हणून. आणि तिथून मात्र जर पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाने तिसऱ्या पंचांची मागणी केली. बघूया तिसऱ्या पंचांची मागणी कशा पद्धतीने पूर्ण होईल, काय घडेल काय बिघडेल हे पाहण्यासाठी पाहत रहा, ऐकत रहा. आई भवानी दनसार चषक आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त टुर्नामेंट. लाईव्ह मध्ये नाही समजलं, डायरेक्ट ह्याला येतो हाडाला. यस, इथे मात्र आपण पाहतोय विकेट्स आहे, हिट डायरेक्टली लागले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर विकेटचं पतन होतंय. पहिला गडी बाद होईल तो, म्हणजेच कमल या ठिकाणी बॅक टू द डगआउटला जाईल. पहिला गडी बाद होतोय. इथून पाहायला मिळेल यस, रिव्ह्यू लॉस झालेला आहे. नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाचा जो रिव्ह्यू घेतला होता तो कुठेतरी लॉस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहिलं जाईल. दिलीप आलाय. 12 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. या षटकातील रन्स वाचवणे हा काम मात्र करण्यासाठी आणलंय गोलंदाजाला. इथून पाहतोय आपण डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलाय. सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. 13 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा सिंगल साठी इथून जर पाहिलं तर चांगले प्रयत्न होत आहेत. सिंगलने ही मॅच नक्की जिंकू शकते हे देखील माहिती आहे. त्याचमुळे जर पाहिलं तर हे प्रयत्न फायटर धोडीपूजा संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सिंगल साठी गेल्यात. अगदी वेगाने चेंडूवर आला होता दिव्यांशू. तिथे आपण पाहतोय ओव्हरची इथून जर पाहिलं तर होईल समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 9 धावा. बारा चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता आहे. इथून पाहिलं तर पहिलं षटक हाताळलं दीपेशने, ज्यावर धावा तब्बल घेतल्या होत्या 9. या षटकामध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 6 धावा आल्या. आणि आता मात्र हास्य आलाय. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी 12 चेंडूचा खेळ आणि 9 धावा वाचवायच्या आहेत. त्यासाठीचे प्रयत्न असतील. दुसऱ्या बाजूला फलंदाज सज्ज आहे मिस्टर ऋतिक. यावेळेस ऋतिक फटका सजवण्याचा प्रयत्न चुकले गेले आहेत आणि तिथून जर पाहिलं तर विकेट मिळेल. डायरेक्ट बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. ऋतिक बॅक टू द डग आउट. मॅच महत्वाची आहे, जाणीव आहे. इथून जर पाहिलं तर दोन्ही संघाला क्वालिफाय होण्यासाठी संधी आहे. दनसार चषकामध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने कालची रात्र, कालची रजनी ओपनिंग सेरेमनी म्हणून पाहिली गेली. खूप मेहनत घेतली. त्यानंतर ग्रामीण संघ देखील खेळले गेले. त्यामधून एक संघ नक्कीच क्वालिफाय होताना यावेळेस पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळलाय. चेंडू जातोय अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, परंतु नोचा इशारा देखील आलाय पंचांचा. तीक्ष्ण नजर आपण पाहतोय ज्या पद्धतीने पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मागणी देखील केले.
गोलंदाजांनी इथून मात्र रिव्ह्यूची मागणी केली. पंच या ठिकाणी दर्शवत आहेत आणि नक्की काय घडलंय ते देखील पाहता येईल. बस इथे आपण पाहतोय पंचांचा जो डिसिजन दिलाय तो योग्य आहे ते मात्र दर्शवलं जातंय. एक चांगली पंचांची भूमिका पार पाडताना आपण पाहतोय चिराग खरे मुळीचा हा एक चांगला खेळाडू आहे, परंतु आज आपण पाहतोय अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये अनेक टुर्नामेंटमध्ये चांगली अंपायरिंग करताना बॉक्स क्रिकेटमध्ये कोण रन आहे का नाही मिळत? पंच 1 मिनिट नो+1 आहे का? नो+1 एकंदरीत 2 धाबा या ठिकाणी मोजल्या जातील. यावेळेस फटका चांगला होता, परंतु तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे पराग आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला थांबवण्याचं काम केलंय. धावसंख्या इथून जर पाहिली तर स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 17 धाबा. कमी धावांचं लक्ष आहे, त्यामुळे प्रयत्न त्याच पद्धतीने केले जात आहेत. सिंगल डबलने चान्स घेतले जात आहेत. इथून आपण पाहतोय हो यावेळेस खराब चेंडू मी म्हणेन वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव मोजली जाईल. अतिरिक्त धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड 1 ने वाढेल. 18 धाबा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळत आहे. दीपेश आता मात्र दर्शवतोय इथून की चांगली गोलंदाजी करायची आहे. इथून कमी धावा आहेत त्या वाचवायच्या आहेत, परंतु त्याच्या विरुद्ध होताना आपल्याला पाहायला मिळते रन्स मात्र खर्चीकरण होते. फटका चांगला आहे. दिव्यांशू चेंडूला पकडतोय. चेंडूवर जर पाहिले तर रन्स मात्र मिळणार. सिंगल 3 चेंडू आतापर्यंत झाले. फुलटो चेंडू आहे गॅप मध्ये खेळलाय. ही मॅच जिंकवले आणि क्वालिफाय होताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. संघ आपण पाहतोय फायटर दोडीपूजा संघ. हा एक मॅच बाकी आहे. क्वालिफाईड बोलले ना. सुपर 4 मध्ये अजून बाकी आहे. येस दीपक 11 तिसरी टीम भेटली ना आता. नाही अद्याप नाही. एकच आजच फायनल आहे.